नमस्कार मंडळी, आज मी बनवत आहे झटपट भेंडीची भाजी, जी आपण सगळेच बनवतो, पण मी काही टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे। त्यासाठी मी इथे अर्धा किलो भेंडी घेतली। भेंडी स्वच्छ धुतली, कॉटन कपड्याने पुसून घेतली आणि कट करून घेतलेली आहे। त्यानंतर गॅसवर कढई ठेवली, यामध्ये 3 पळी तेल टाकलेले आहे, मस्त शेंगदाण्याचं, नंतर अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं टाकायचं, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या बारीक कापलेल्या टाकल्या, 7 ते 8 हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या टाकल्या, त्या परतून घेतल्या, थोडंसं हिंग टाकलं, तेही छान सगळं परतून घेतलेलं आहे। मस्त म्हणजे लसूण जो आहे ना, तो हलकासा सोनेरी होईपर्यंत हे परतून घ्यायचं आहे। हे परतून झालं की यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडीशी पाव चमचाभर कसुरी मेथी, म्हणजे हातावर चुरून घ्यायची आणि ती टाकायची, त्याच्याने खूप छान फ्लेवर येतो। आता भेंडी कापून मी अशी मोकळी 5-10 मिनिटं ठेवलेली होती फॅन खाली, ती आता आपण कापलेली भेंडी यामध्ये टाकून घ्यायची फोडणीमध्ये आणि एकदा खालीवर करून छान मिक्स करून घ्यायचं आणि मध्यम आचेवर ही भेंडी आपल्याला शिजवून घ्यायची आहे आणि मध्ये मध्ये हलक्या हाताने खालीवर करायची। खूप असं सतत कंटिन्यू आपण ही खालीवर करायची नाही, एकदा म्हणजे असं 2-3 मिनिटांनी करायची आहे हलक्या हाताने। मी इथे मस्त भेंडी खालीवर करून घेतली। त्यानंतर ही भेंडी जेव्हा अर्धी शिजते ना, त्यामध्ये आपल्याला अर्धा लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे। तर मी इथे अर्धा लिंबू कट करून छान यावर पिळून घेते, म्हणजे भेंडी चिकट होत नाही, छान मोकळी मोकळी होते आणि मस्त अशी शिजते। ही कुरकुरीत पण बनवू शकतात तुम्ही मस्त। तर इथे भेंडी एकदा मिक्स केली, चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे आणि आता पूर्ण भेंडी शिजेपर्यंत शिजून घ्यायची। थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर टाकायची, मस्त भेंडी शिजून घेतली। गरमागरम भेंडीची भाजी तयार आहे बघा।